माणूस एक विचारी, एक हुशार आणि प्राण्यांमध्ये गणलेला सर्वात बुद्धिमान प्राणी. जर इतर प्राण्यांकडे पाहिलंच तर तशी खात्रीही पटतेच. देवाने ज्यावेळी माणूस घडवला त्यावेळी खूप सगळे अवयव योग्य त्या ठिकाणी योग्य त्या वापरासाठी दिले. मग तो डोळा असेल ज्याने आपण जग पाहतो, कान असेल ज्याने सगळं ऐकतो, आणि असेच आणखी काही अवयव. पण सगळ्या अवयवांचा विचार करता मला मेंदू आणि पोट यांचं जरा विशेषच वाटतं. भूक लागली असेल तर मेंदू काम करत नाही, आणि मेंदूला त्रास होतो त्यावेळी भूक लागत नाही. एका अर्थाने माणूस पोटासाठी जगतो, त्याच्या गरजा कधी संपतच नाही. जो माणूस वर्षानुवर्षे झोपडीत राहत होता त्याला चांगलं घर मिळतं, म्हणजे बंगलाच म्हणा, तो माणूस ते मिळाल्याच्या दुसऱ्याच दिवशी गाडीची अपेक्षा कशी ठेवू शकतो? मग त्याची गरज नेमकं घर की गाडी? दिवसभर पैसे मागत फिरणारा भिकारी रात्री दारू पितो किंवा जेवण करतो, मग त्याची गरज नेमकं कोणती? पैसा की जेवण? जर त्याची गरजच जेवण असेल तर त्याने पैसेच का मागावे? म्हणजे बेसिकली एखाद्या अपेक्षेचीच अपेक्षा माणूस कशी करू शकतो? तुझी आवडच दुचाकीवर बसण्याची आहे, तर तू चारचाकी चालवणाऱ्याला कसा चारचाकीबद्दलची माहिती देऊ शकतो? आजपर्यंत तू समुद्र पाहिलेलाच नाहीये, तर तू कसा त्याच्या खारटपणाचा अंदाज घेऊ शकतो? ज्यावेळी आपल्याला एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असतो तर तो आपण बऱ्याच जणांचा विचार करून घेतो. मग तो त्यांचा की तुझा? ऐकावे जनाचे अन करावे मनाचे, ही एक सुंदर म्हण मी ऐकली. अरे पण ती खरी मानायची कशी? जर एखादी व्यक्ती आपल्याला चांगली वाटली तर त्याच व्यक्तीसाठी आपण प्रत्येक ठिकाणी वेगळं का जगायचं? याचा अर्थ तुझं त्या व्यक्तीबद्दलचं स्पष्ट मत नाहीये का? की तुला तुझ्यावर विश्वास नाहीये? कारण त्या व्यक्तीने तर तुझं मन ठरवलं नाहीये. जर तू त्या त्या व्यक्तीबद्दल चांगलं ठरवले तर दुसरा कोणी तुझं मत परिवर्तन करत असेल म्हणजे तू वेडा होतास का? आयुष्यात तुला काय करायचं हे ठरवताना जर तू सोसायटीचा विचार करत असशील तर तो निर्णय तुझा की सोसायटीचा? आरक्षण मागत असताना माणूस प्रत्येक वेळी स्वतःच्या जातीला श्रेष्ठ मानतो, प्रत्येक ठिकाणी जातीवाद करतो. शिक्षण घ्यायला जर बुद्धी लागत असेल तर पैसा आणि आरक्षण कशासाठी? मग प्रश्न असा उपस्थित होतो की माणसाची गरज नेमकी काय? आरक्षण, पैसा की शिक्षण? एवढं असूनही एका मराठी माणसाला शिवाजी महाराज मराठी असूनही शिवाजी महाराज जन्मावे पण दुसऱ्याच्या घरात असं का म्हणावं लागतं? एका मुसलमान माणसाला ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह या ओळीचा अर्थ का माहीत नसावा? एक ख्रिश्चन दुसऱ्या ख्रिश्चनला बायबल वाचण्याचा का सल्ला देतो ते त्याला स्वतः का माहीत नसावे? जर माणूस हाच सर्वात बुद्धिमान प्राणी असेल तर का त्याला मूक प्राण्यापासून इमानदारी, विश्वास, प्रेम, आदर या गोष्टी शिकाव्या लागतात? का?